नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, तर आज आपण पोषण ट्रॅकर ॲपचं नवीन अपडेट बघणार आहोत। या अपडेटमध्ये काय बदल झाले आहेत, काय नवीन आलं आहे आणि तुमच्या कामावर याचा काय परिणाम होणार आहे, हे सगळं आपण या सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, पोषण ट्रॅकर ॲपचं नवीन व्हर्जन बघा 25.2.8 हे काल 3 एप्रिल 2026 रोजी अपडेट करण्यात आलेलं आहे। बघा आज 4 एप्रिल तारीख आहे आणि कालच 3 एप्रिल रोजी हे नवीन व्हर्जन अपडेट करण्यात आला आहे। हा अपडेट मोठा नसला तरी खूप महत्त्वाचे छोटे छोटे बदल यामध्ये करण्यात आला आहे आणि तुमचं काम देखील यामुळे सोपं होणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन एक आहे बघा, लँग्वेजमध्ये बदल करण्यात आला आहे। सगळ्यात मोठा बदल हा लँग्वेजमध्ये करण्यात आला आहे। बघा तुम्हाला आता ECCE कंटेंट इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे। बघा यापूर्वी ECCE हे कंटेंट फक्त इंग्रजी भाषेमध्येच होतं, आता याला पर्याय म्हणून हिंदी भाषा या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहे। आता तुम्ही ECCE कंटेंट हे तुम्ही हिंदी भाषेमध्ये देखील या ठिकाणी तुम्ही आता करू शकता, बघू शकता। हा सर्वात मोठा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। तर बघा या आधी लोकांना बघा अंगणवाडी सेविकांना लँग्वेजमुळे खूप अडचणी येत होत्या, आता हिंदी भाषा समजायला सोपी जाते, आपल्याला ट्रेनिंग आणि काम करायला देखील त्या ठिकाणी आपल्याला सोपी जाते। हा बदल खास करून अंगणवाडी सेविकांसाठी उपयोगी ठरणार आहे। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे बघा ॲपचं जे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह केला गेला आहे, याचा अर्थ बघा ॲप आता तुम्हाला फास्ट चालणार आहे, लोडिंग कमी होणार आहे आणि हँगिंग देखील लॉग इन करताना कमी होणार आहे। म्हणजे रोजचं काम करत असताना ॲप आता स्मूथ चालणार आहे, जास्त हँग होणार नाही किंवा लोडिंग घेणार नाही, त्यामुळे हे ॲप्लिकेशन आता फास्ट थोडं चालणार आहे। यानंतर बघा तिसरा महत्त्वाचा बदल आहे बघा, ॲपचं जे क्रॅश होणं होतं, डाटा सेव्ह न होणं होतं, नंतर सेन्स प्रॉब्लेम होता, अशा अडचणी येत होत्या, ते देखील या ठिकाणी दुरुस्त करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, याच्यामध्ये जे 2-3 बदल होते, सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आपला ECCEचा लँग्वेजचा बदल आहे। दुसरं काही एवढा मोठा यामध्ये बदल नाही, छोटे छोटेच बदल करण्यात आलेले आहेत। तरी पण एवढाच देखील बदल केला तरी अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप चालवणं खूप सोपं जातं। सगळ्यात महत्त्वाचं लँग्वेजचाच अंगणवाडी सेविकांना प्रॉब्लेम येतो, जर इंग्रजी लँग्वेज असेल तर जास्त समजायला वेळ लागतो, हिंदी किंवा मराठी असेल तर लगेच आपल्याला समजतं। त्यामुळे आता ECCE या ठिकाणी आपल्याला आता हिंदीमध्ये करण्यात आलेला आहे। हा सर्वात मोठा या ठिकाणचा या पोषण ट्रॅकर ॲपमधला बदल आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सर्व अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।